नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सकाळ सकाळ माझी खूप जास्त धावपळ असते। एकीकडे मला नवऱ्याचा डबा बनवायचा असतो आणि एकीकडे जेवण करायचं असतं। तेव्हा पटापट सगळं करावं लागतं, मला टाईम बघून करावं लागतं। मदत करतो तो मला, नाही असं नाही, काही कापून द्यायचं असेल तर करतो मदत, पण त्याचे नखरे पण तेवढेच आहेत। त्याला हे नको ते नको असं असतं। भाजी असेल तर अजिबात विचारूच नका, मच्छी असेल तर काय मग बोलेच नका। मस्त आज त्याच्यासाठी अंड्याची स्लाईस बनवली होती, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली आणि त्याच्यामध्ये उकडलेली अंडे टाकली। ही रेसिपी कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा, मला तर खूप जास्त आवडते आणि भाकरीसोबत तर एक नंबर लागतं। त्याला डबा बनवायचा असलं की माझं सकाळपासून डोक्यामध्ये तेच विचार असतात की ह्याला डब्याला द्यायचं काय। तर ही रेसिपी पटकन होणारी आहे, जास्त वेळ लागत नाही, म्हणून अंड्याची स्लाईस बनवली। आणि आमच्याकडे भाकरीला पीठ अशा प्रकारे घेतात, थापून सुद्धा करता येतात मला आणि लाटून सुद्धा करता येतात, पण थापायला गेलो तर जास्त वेळ होतो। कमी आताच भाकरी करायला शिकलेली आहे, मग पटकन पोलीपटावर भाकऱ्या केल्या, बरोबर 4 ते 5 भाकऱ्या होतात। अंदाजच ठेवलेला आहे तसं मी की त्याच्यापुरताच भाकऱ्या करते आणि शेवटची भाकरी मात्र मला ठेवते, कारण का मला कडक भाकरी खूप जास्त आवडते। तुम्हाला आवडते का? मला प्रचंड आवडते। आणि मग सगळं थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरायला घेतलं। ही अंड्याची स्लाईस आहे, मस्त झाली होती, मीठ पण परफेक्ट पडला होता। आणि मग त्याला डबा वगैरे भरून दिला आणि मग तो गेला कामाला। आणि काही जण बोलतात घरामध्ये काय काम असतं एवढं, पण मी त्यांना एवढंच सांगेन की 24 तास तुम्ही घरामध्ये राहून बघा किती कामं पडतात आणि काय होत आहेत ते बघा। असो चला, असं वाटते तर झोपा बघा, का सकाळपासून किचनमध्येच आहे दुपारपर्यंत, पाय दुखायला लागले अक्षरशः। चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।